हा संघ इथे फायनलिस्ट संघ ज्यांनी इथे बोलवला आहे प्रत्येक वर्षी अगदी नामांकित संघ ते इथपर्यंत बोलवतात. कुणाल मोहिते यांचा सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं होत असताना तुम्हाला तिथे दाखवला जातोय ऑन स्क्रीन. कुणालजी मोहिते ज्यांनी अगदी प्रत्येक वर्षी या जवार चषकच्या माध्यमातून त्यांच्याकडनं एक नामांकित संघ तो इथपर्यंत बोलवला जातो आणि त्या कुणालजी मोहिते यांचा हा सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं आपण करतोय. पहिल्या सीझनला गोरसाई संघ त्यांच्या वतीने इथे दाखल झाला होता. ते कुणालजी मोहिते. दुसरा बॉल तो देखील सुंदर पद्धतीने या ठिकाणी हाताळला जातो. अगदी प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आहे, त्यामुळे जरूर ती कन्सिस्टन्सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. एक सुंदर लढत या ठिकाणी मेगा फिनाले फायनल सामन्याची ही झलक आपण या ठिकाणी पाहू शकते. विशाल कोळी सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. त्यानं मात्र दुसऱ्या बॉलवरती सुंदर कमबॅक करून दिलंय. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे मेगा फिनाले हा कशा पद्धतीने रंगेल. पुढील बॉल पुन्हा एकदा काय सुंदर पद्धतीची गोलंदाजी. एक्सपिरियन्स गोलंदाजाकडे आहे विशाल कोळी. भरपूर ऊन सावली पाहिले, भरपूर खडतर प्रवास पाहिलाय, बऱ्याचदा चढ उताराने खेळलेला खेळाडू विशाल कोळी आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्या एक्सपिरियन्सचा संपूर्ण जो वापर आहे ना तो मात्र त्याच्या माध्यमातून केला जातोय. पुढील बॉल यावेळेला टप्पा पडला आणि त्यानंतर ओ हो या मॅच मधील सर्वात महत्वाचा विकेट तो मात्र या ठिकाणी मिळवला गेलाय. थोडंसं व्हेरिएशन दाखवलं आणि इथं मात्र एक जबरदस्त कॅच कॅरी झालाय. सुंदर कॅच कॅरी झालाय. या ठिकाणी सिद्दीकी भाई यांना देखील आपण पाहू शकतात आज सेलिब्रेशन करतायत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने यावेळेला चेंडू अगदी टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला आणि त्याला पुलच्या प्रयत्नात तिथं मात्र नफीस चौधरी क्या बात आहे, एक सुंदर त्या ठिकाणी झेल तो मात्र आपण पाहिला आहे. विकेटचं नुकसान प्रतीक पाटीलला या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय आणि हे सर्वात मोठी विकेट ती मात्र मिळाली. क्या बात आहे नफीस चौधरी, एक जबरदस्त झेल कॅरी झालाय. लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट करिता या ठिकाणी पारितोषिक येते. 3000 रुपयाचे कॅश प्राईज. समीरजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येते. 3000 रुपयाचे कॅश प्राईज भारत गॅस एजन्सीचे प्रोप्रायटर आणि त्यांच्याकडूनच या ठिकाणी पारितोषिक येत आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंदार तो दाखल झालाय, परंतु पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरचे 3 बॉल लगातार डॉट. त्यामुळे या सामन्यामध्ये जरूर आई जीवदानी विरार या टीमने मात्र जबरदस्त सुरुवात केली. कमबॅक ला जबाब पाहायला मिळत आहे, कारण क्रिकेट अनिश्चितेचं गेम का म्हटलं गेलंय. जरूर बल्लाढ्य टीमच्या विपक्ष देखील एक चांगला खेळ होऊ शकतोय, त्या ठिकाणी जरूर दर्शवलं गेलंय. विशाल पुढील बॉल, स्लोवर चेंडू सुंदर लेंथवरती चेंडूची फेकी केली जाते. हा बॉल देखील जरूर कनेक्शन व्यवस्थित नव्हतं, परंतु लेग बाईटच्या माध्यमातून धाव मिळते ती एक. बॅटला चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक चिकी सिंगल येते. 5 बॉल 7 धावा. पहिले षटक ते सध्या सुरू आहे. नियंत्रण गोलंदाजीमध्ये विशालकडून ज्या पद्धतीचं झालंय, अगदी या ठिकाणी विकेट मिळवली, त्याचबरोबर डॉट बॉल बरोबरच त्याने आतापर्यंत इकॉनॉमिकली जी सुंदर षटकं फेकायला हवी ना ते षटक सध्या सुरुवातीला फेकलंय. शेवटचा बॉल तो येतोय समोर. पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती मनीष दाखल झालाय. आजच्या दिवसातील पहिली मॅच मनीषच्या बॅटमधून सुंदर धावसंख्या आपण पाहिल्या होत्या. तोच मनीष सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. अगदी इथे जर पाहिलं तर थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाले शॉर्ट कव्हर झोनमध्ये आणि फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा मात्र सुरक्षित इथं पूर्ण केल्या जातील. पहिलं षटक ते आता होईल समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिल्या तर मग 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. 9 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. एक जबरदस्त जरूर क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपण पाहत आहे आणि या फायनल मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचा आणि अगदी रात्र जरी झाली तरी खूप सारा प्रेक्षक राजा
इथे उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले आणि एक गडी बाद होत 9 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. टर्निंग पॉईंट ठरलं पहिलं षटक, कारण प्रतीकसारखा फलंदाज इथून मात्र बाद होताना पाहायला मिळाला आणि तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहिलाय. मंदार नवीन फलंदाज दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. पण मनीष जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत टेंबिवली संघाची अशा पल्लवीत ठेवण्याचे काम इथून मात्र होताना जरूर पाहायला मिळेल. पण मंदारने ठोकलाय. आल्या दमदार षटकार 6. दर्शवले जातील पहिल्याच बॉलवर. इथून मात्र षटकार हो यावेळेला व्हेरिएशन इथून मात्र आपण पाहताय. हाही चेंडू चाललाय आमच्या प्रेक्षक राजाच्या लाईट मॅनच्या षटकार. आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज सय्या पुढचा बॉल पाठशी गडा बॅक साईडला ट्रॅव्हल होताना आणि सिंगल इथून मात्र कंप्लीट होत असताना सध्या तरी आपण पाहताय. प्रतीक बाद झाल्यानंतर मंदारनं अतिशय चांगल्या पद्धतीने बाजू सावरली गेली. आदित्य आज उपस्थित नाही आहेत कदाचित आपण पाहताय आणि थोडीशी त्याचीही कमी टेंबुलीकरांना इथून मात्र जरूर भासत असेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेला बैठक पुन्हा एकदा पाहायला मिळते. फेवरेट स्ट्रोक इथून मात्र मनीषच्या बॅटमधून निघालाय. हाही चाललाय प्रेक्षक राजाच्या भेटीला. दमदार चौकार 4. गॅस यांकडून ऑल हॅट्रिक षटकार चौकार हॅट्रिक करिता 3000 रुपये रोख पारितोषिक आणि प्रेक्षक राजाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे आयवा जेलगे आणि 500 रुपये रोख पारितोषिक इथून मात्र मिळवा. मला आठवतं गेल्या वेळेस अगदी 5,500 ते पारितोषिक गेलं होतं समीरजी ठाकूर साहेबांकडून. आणि याही वेळेला पाहायला मिळतोय अचूक क्षेत्राची निवड. चेंडू निघून चाललाय. हाही पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक चौकार 4. असं वाटतं की टेंबिवलीकर आता मात्र षटकार चौकारांचीच भाषा बोलतात आणि ती बोलायला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र झाली या सुरुवात. लास्ट गो अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहतोय शेष. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचत असताना चौकाराच्या बढतीनं एक गडाच्या मोबदल्यात 28. द्वितीय षटक प्रगतीपथावर 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत संपलाय. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल स्विच करण्याच्या नादामध्ये अगदी बॅट आणि चेंडूचा संपर्क थोडासा कमी पाहायला मिळाला. षटक संपलंय क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/28. क्या बात आहे. तदनंतर आज ज्यांचा वाढदिवस खरं तर आपल्याला पाहायला मिळतो लाईव्ह स्क्रीनलाही आपण त्यांना पाहता. युवा नेतृत्व आणि या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारं आणि ज्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला सातत्यानं असतं आदरणीय संदीपजी पवार साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. आणि प्रेक्षक राजाकरिता त्यांच्याकडूनही आयवा झेलकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षक राजा कॅच पकडा आणि 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र मिळवा. म्हणायला हरकत नाही आहे. जव्हार चषक तो बस बहाणा आहे. कदाचित रोजगार मेळावा इथं मात्र आयोजित केला गेला आहे. एक कॅच आणि 1000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र किरण सर पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केले. सर्वाधिक फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर 28 धावा पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्यात. त्यामुळे उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ तो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज विशाल पहिलं षटक लाजबाब 9 धावसंख्येचं त्यानं मात्र हाताळलं होतं आणि त्यानंतर त्यालाच या ठिकाणी 5 रन केले जात आहे. प्रतीक पाटील सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला ते यश प्राप्त झालं होतं. बघूया पुन्हा एकदा तो सजवतोय लेफ्ट राईट राऊंड विकेट अशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. मेगा फिनाली जव्हार चषक सीझन 4चा अंतिम 16 सध्या रंगताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढील बॉल आणखीन एकदा सुरेख डिलिव्हरी
अप्रतिम चेंडूची फेकी. सेमीफायनलमध्ये देखील अशा पद्धतीने चेंडूला फेकण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं होतं आणि इथंही तशाच पद्धतीची गोलंदाजी. टप्पा पडला त्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आणि ज्यामध्ये ते व्हेरिएशन आहे ते कंटिन्युअस त्याच्याकडून पाहायला मिळतं आहे. इथं मंदार 5 बॉलमध्ये 12 धावसंख्येवरती खेळतोय, मात्र त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न तो आतापर्यंत विशालचा राहिला आहे. पुढील बॉल फुल टॉस मिळाला आहे आणि फुल टॉसला एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी एक्झिक्यूट केलं जात आहे. जबरदस्त फटका येतोय. 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप चाललाय चौकाराच्या दिशेने आणि एक महत्त्वपूर्ण चौकार पुन्हा एकदा सजवलाय टीम टेंबिवली. काय कमालीचा हा स्ट्रोक होता. अगदी फुल टॉस मिळाला आणि त्यानंतर मग फक्त दिशा दिली. शॉट सिलेक्शन ते योग्य पद्धतीचे राहिलं आणि मग चौकाराच्या मदतीने 32 धावा त्या मात्र स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत आहेत. खूपच वेगाने जवळजवळ 14च्या करंट रन रेटनं सध्या बॅटिंग केली जाते आणि त्यामुळे हा टार्गेट खूप मोठा असू शकतोय. स्लोवर बॉल आणखी एकदा त्या झोनमध्ये कुठल्याही पद्धतीचा क्षेत्ररक्षक अवेलेबल नाही आहे आणि ते ओळखलंय मंदारने आणि त्यामुळेच आता या झोनमध्ये चांगले चांगले स्ट्रोक हे त्याच्या बॅटमधून येत आहेत. चांगली बॅटिंग. असं वाटलं होतं की टीम थोडीशी मात्र बॅकफुटला राहील, परंतु तसं काही दृश्य पाहायला मिळत नाहीये. तर समोर मात्र ज्या पद्धतीची बॅटिंग सध्या मंदार आणि महेशच्या माध्यमातून होते, चर्चा मसलत केली जाते कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी, कारण मागील 2 बॉलवरती लगातारचे ते 2 चौकार आपण पाहिले आणि त्यानंतर 36 धावा स्कोरबोर्डवरती त्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मेगा फिनाली जव्हार चषकाची ती या 2 टीममध्ये. संतोष मोहिते स्मृती 11 मोर्चा टेंबिवली हा संघ, तर त्यांचे विपक्ष आई जीवदानी 11 विरार या 2 टीम सध्या एकमेकांच्या अगेन्स्ट फायनल मॅचमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हवेमध्ये चेंडू राहिला होता. बंटी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानंतर यावेळेला एक सुंदर पद्धतीने चेंडू तर स्टॉप झालाय, परंतु अगदी तो कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नात थोडासा अपयशी ठरला आणि त्यानंतर आणखी एकदा 2 धावा येत आहेत. मंदार अगदी बॅटिंगमध्ये ॲक्युरेसी दाखवतोय, कन्सिस्टन्सी दाखवतोय, सातत्य ठेवतोय आणि आक्रमक रवैया तो त्याने दाखवला आहे. त्यामुळे इथं खूप वेगाने धावसंख्या सध्या पुढे सरसावल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल या षटकामध्ये 4 बॉलवरती 10 धावा त्या मात्र खर्च केल्यात विशालने. या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पुढील बॉल शेवटचे 2 बॉलचा खेळ तो देखील शिल्लक आहे. अजून एक सुंदर चेंडू, चांगल्या लेंथ लाईनवरती चेंडूची फेकी आहे, त्यामुळेच यावेळेला सध्या तरी मोठे फटके जे आहेत ना ते थांबवले गेले. जरी 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतरची गोलंदाजी विशालने या ठिकाणी कमाल दाखवले आणि म्हणूनच आता शेवटच्या बॉलचा खेळ तो शिल्लक आहे. 39ला 1 ही स्थिती पाहायला मिळते. जव्हार चषक ज्या स्टेजवरती येऊन पोचलंय, अगदी 4थं सीझन आणि नाईट क्रिकेट टुर्नामेंटला सातत्याने जव्हार चषकाला आपण पाहू शकतायत. हा देखील बॉल अगदी वाईड या क्षेत्रामध्ये तो चेंडू आपण पाहिला होता, त्याला केवळ दिशा दिली होती त्या चेंडूवरती आणि त्यानंतर यावेळेला एक चिकी सिंगल शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा. षटक समाप्त होईल. षटक क्रमांक 3 ते होते समाप्त आणि जवळजवळ 14च्या रनगतीने आत्तापर्यंत धावसंख्या बनल्या त्या 41 धावा. विकेट पडली ती एक सुंदर सुरुवात ती मात्र आपल्याला पाहायला मिळते टेंबिवली टीमकडून. इथून कमबॅक करण्याची गरज आहे ती जरूर आई जीवदानी 11 विरार या टीमला. संपूर्ण आमचं मुख्य व्यासपीठ इथून मात्र दर्शवलं जातं. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आणि एकंदरीत आपण बघितलं तर प्रत्येक तरुणांना एकत्रित करून छत्रशाही घालवून या स्पर्धा सक्सेसफुल येण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आदरणीय शैलेशजी सय्यम साहेबांनाही आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार
ज्यांच्या अर्थातच विचारानं प्रेरित झाली स्पर्धा आपण इथून मात्र पाहताय आणि संपूर्ण आमचे चव्हारकर आदरणीय पवार साहेबांनी आपण पाहताय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दाते. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 या अंकावर धावफलक सध्या तरी स्थिरावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र नफीसला इथून मात्र आणले गेले. खरं तर आपण नफीसचा विचार केला तर 5वं षटक सातत्यानं त्यांनी हाताळलं होतं. आता मात्र 4थं षटक हाताळण्याकरिता जिम्मेदारी सोपवली गेली आहे. चला टीम आई जीवदानी 11 विरार संघाला आम्ही नम्रतेची विनंती करतोय, थोडंसं वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करूयात आणि गेम स्पीडअप करूयात. या नफीस आपण गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या रनवेवर सज्ज व्हायचं आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता 41 या अंकावर धावफलक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारा प्रेक्षक राजा आपण इथून मात्र पाहताय. अगदी मी आधी म्हटलं की खूप सारा वेळ झाल्यानंतर ही खरं तर खासियत आहे जव्हारकरांची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस डान्स करत जणू चेंडू निघालाय. सिंगल तर इथून मात्र मिळते. दुसऱ्या धावासंख्येचा प्रयत्न जारी केला गेलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कंप्लीट होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा मिळतील. 2 धाव्यानं का होईना धावफलक पुढे सरसावत असताना 43 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आणि स्थिरावत असताना आपण सध्या तरी पाहताय. अगदी दुसऱ्या षटकाचा विचार केला तर मोठे फटके होते, पण आता मात्र थोडं थांबा दर्शवला गेला. ओहो, झाली आहे सुरुवात. उडवल्या गेले चेंडूला, पाठवलं गेले 1 बाउन्स क्लिअर करत चेंडू सीमा रेषा पार. दमदार चौकार 4. पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 47 या अंकावर धावफलक. गोलंदाज नफीस पुनश्च एकदा सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल व्हेरिएशन स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्र पुरेपूर खाली आहे. खाली क्षेत्रामध्ये घेतला जातोय फायदा. लाईट मॅनच्या दिशेने चेंडू चौकार. तर 2 चेंडू आणि 2 चौकार आपण इथून मात्र पाहताय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. जाऊन पोहोचले 51 या अंकावर. अतिरिक्त खेळाडू आहेत अगदी टेंबोली संघाचे थोडेसे खुश होताना पाहायला मिळतात. ऋग्वेदला आपण पाहताय आणि जी रील आपल्याला पाहायला मिळाली होती खरं तर मॅचिंगना जायचं, तर रील जर कोणाची तर ती आमच्या ऋग्वेदची आहे. संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आज अतिरिक्त खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, जज केलं गेलं होतं या चेंडूला. फटका काही कन्वर्ट होऊ शकला नाही, पण एक धाव महत्त्वाची अनुषंगानं 22 स्वरूपातली ही 1 धाव इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते आहे. सिंगल आपण इथून मात्र पाहताय. सिंगलच्या बढतीनं 52 या अंकावर चेंडू संपुष्टात येत आहे. 4 शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. शुभमजी रसाळसुद्धा अजूनही या स्पर्धेचा आनंद लुटतात. अगदी खूप वेळ झाला आणि सुरुवातीपासून या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरिता तेही इथे उपस्थित होतात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला थोडंसं स्लो क्रिकेट पुन्हा एकदा आपल्याला या चेंडूवर जरूर पाहायला मिळालं. या सिंगल पाहायला मिळत्या. चला लास्ट टू गो. 4थ्या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ. पुढचा बॉल यावेळेस ताकद थोडीशी कमी. सिंगल तरी मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथून मात्र जारी केलाय आणि अंतिम क्षणी फक्त 2 धावांमध्ये समाधान मानतात. षटक संपतं क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 1 गड्याच्या मोबदल्यात 55. या स्पर्धेकरिता इंटरनेट सेवा लाईव्ह टेलिकास्टिंगकरिता ग्लोबल नेटवर्कचे सन्माननीय इम्रानभाई इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि त्यांनाही आपण सन्मानित करूयात. मी विनंती करतोय शैलेशजी सय्याम साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण इम्रानभाईंना या मुख्य मंचावरून सन्मानित करूयात. कारण 184 देशांमध्ये ही स्पर्धा 20 नेटवर्कच्या मार्फत इथून मात्र दर्शवली जाते, लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आणि त्याकरिता एक चांगल्या क्वालिटीचं खरं तर इंटरनेट असणं खूप सारं गरजेचं आहे आणि त्या चांगल्या क्वालिटीचं इंटरनेट आम्हाला ज्यांनी ते उपलब्ध करून दिलं ग्लोबल नेटवर्कचे सर्व
आदरणीय इम्रानभाई इथे उपस्थित होतात आणि त्यांना इथून मात्र सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं मायेचं वस्त्र, मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन इथून मात्र त्यांना सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच या स्पर्धेकरिता. खरं तर शैलेशजी सय्याम साहेब यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं. मैत्री कायमच, पण सध्या तरी नगरसेवक साहेब आमचे परममित्र दर्शनजी तामोरे साहेब त्यांनीही आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचंही मी ऋणी आहे. आणि सध्या तरी मी इथून थांबतोय. आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा जव्हार चषक 2026चा थरार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. किरण सर. शेवटचं षटक ते आपल्याला पाहायला मिळते. अगदी 5व्या षटकामध्ये मार्गक्रमण केलं जाते. 57 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. म्हणजेच आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली टेंभवली टीमने. मात्र अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. कैवल्य ते येत आहेत बॉलिंग मार्कवरती. हवेमध्ये चेंडू राहिला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथं मात्र चुकी होत नाहीये. अप्रतिम झेल टिपलाय. मनीषच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक आपण पाहिले होते आणि अखेरकार त्याची विकेट ती मात्र मिळाली जाते. आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलंय की ज्या पद्धतीने आई जीवदान 11 विरार या टीमकडे बॅटिंग आहे, त्यामुळे या धावसंख्या चेस होऊ शकत आहेत. इथं सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा व्हेरिएशनमध्ये आला. बॅटला योग्य पद्धतीचं कनेक्शन नव्हतं. विकेट किपर याने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. आणखीन एका विकेटचं नुकसान ते मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज तो मात्र आता मैदानात येतोय. अगदी 1:15च्या सुमारास आपण या ठिकाणी पाहू शकतात ही मेगा फिनालीची लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते. आणि अजून प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने उपस्थित आहेत ना, एक लाजबाब क्रिकेट टुर्नामेंट जव्हार चषक 2026 अंतिम सोहळा मेगा फिनालीचा हा फायनलचा सामना आपण पाहू शकतात. कैवल्यच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी 2 बॉलवरती 1 विकेट त्याने मिळवली. फक्त 2 धावा दिल्या. 57 वरती स्कोरबोर्ड थांबवला आहे. त्यामुळे कदाचित या षटकामध्ये ते कमबॅक जर कंटिन्युअस राहिलं तर मग 60-65च्या आतमध्ये जर स्कोर राहिला तर तो चेस होऊ शकतोय. नवीन बॅटर मोनिश मैदानाच्या आतमध्ये तो मात्र दाखल झालाय. प्रेक्षकांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली की कॅच कॅरी करा आणि तदनंतर या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राईज 1000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी अनाऊन्स केलं आहे. समीरजी ठाकूर साहेब यांच्याकडून 500 आणि तदनंतर संदीपजी पवार साहेब यांच्याकडून 500 असं एकूण 1000 रुपयाचे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. मात्र याच दरम्यान आणखीन एकदा विकेटचं नुकसान. अजून एक विकेट या ठिकाणी रनआउटच्या माध्यमातून मोनिशने चांगला स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट केला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिला. चेंडू फील्ड झाला आणि इथं जरूर मंदारच्या बॅटमधून ज्या पद्धतीचे स्ट्रोक आपण पाहिले होते त्याची रनआउटच्या माध्यमातून विकेट येते आणि एक महत्त्वाची विकेट ती मात्र पाहायला मिळते. अगदी ऑन स्क्रीनवरती जर आपण पाहिले तर या स्पर्धेचे जरूर मुख्य आयोजक म्हणून आपण ज्यांना पाहत आहे अगदी शैलेशजी सय्याम साहेब त्यांच्या समवेत आज ज्यांचा वाढदिवस नुकताच आपण साजरा केला आहे असे संदीपजी पवार साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सुंदर क्रिकेट टुर्नामेंटचा आज अंतिम दिवस आणि त्यामुळे बऱ्याच आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून तयार झाल्यात ना. शेवटचे 3 बॉल 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. 58 धावा 3 विकेट आणि शेवटचे षटक ते मात्र कैवल्यचं काही लाजबाब आतापर्यंत गेलंय. राऊंड विकेट. पुढील बॉल बॅटची इनसाइड एज लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप पद्धतीने हा चेंडू मात्र निघून चाललाय. येतो एक सीमारच्या पलीकडे दर्जेदार फटका तो मात्र सजवलाय आणि मोनिशच्या बॅटमधून हा एक सुंदर फटका होता. अगदी बॅटला चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला तिथं मात्र चेंडू सरळ निघून गेले. चौकार त्या ठिकाणी येतोय. याच चौकाराच्या बरोबर 62 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. सुंदर बॅटिंग केली जाते. खूप मोठं टार्गेट जे या ठिकाणी सेट होत चाललंय. अगदी शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे परंतु टेंभवली टीमचा एक अप्रतिम परफॉर्मन्स सध्या तरी पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणामध्ये डेथ ओव्हरमध्ये यार्क चेंडू स्लोवर चेंडू अशा पद्धतीचं व्हेरिएशन आपण लगातार पाहताय आणि तेच व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल सुंदर लेंथ लाईनवरती सध्या गोलंदाजी. एक चौकार जर सोडला तर त्यानंतर काय अफलातून फक्त 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत दिल्यात ना त्या कैवल्यने आणि त्यामुळेच डेथ ओव्हर असं वाटलं होतं की पुन्हा एकदा या ठिकाणी जरूर टेंभवली संघाचा एक चांगला स्कोर या ठिकाणी बनताना पाहायला मिळेल. परंतु शेवटच्या षटकामध्ये काय अफलातून षटक ते मात्र हाताळलं गेले कैवल्यने आणि त्याचमुळे आता धावसंख्या 62 वरती थांबली गेले. शेवटचा बॉल
आणि त्याही चेंडूवरती पाटला चेंडू हलकासा ब्रश झालाय. विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये आणि शेवटच्या षटकामध्ये कमालीचं ते षटक हाताळलं. विकेटचं नुकसान आपण पाहताय आणि 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जर आपण पाहिला तर मग तो जाऊन पोहोचलाय 62 या अंकावरती. प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ही भव्य दिव्य स्पर्धा शानदार आयोजन नियोजन ते आपल्याला पाहायला मिळालं. जव्हार शहरी क्रिकेट असोसिएशन मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आयोजित ही जव्हार चषक 2026 ची स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. फायनलचा महांतिम सामना तो इथे रंगण्याकरता सज्ज आहे. राजीव गांधी स्टेडियम जव्हार जिथे ही स्पर्धा सुरू आहे आणि हे मैदान जर आपण पाहिलं ना तर मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांची मेहनत किंवा मग त्यांच्यामुळेच हे मैदान खूप चांगल्या पद्धतीने विकसित असलेलं आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य या मैदानाकरता खूप सारी मेहनत घेतात आणि त्यामुळे मैदान सुस्थितीमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण जव्हारमधलं हे मैदान जे सुरळीत ठेवण्यामागे त्यांचा खूप मोठा हातभार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर त्याच मॉर्निंग क्रिकेट क्लबमधनं दर्शन तामोरे जे नगरसेवक म्हणून आता कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनंही खूप साऱ्या अपेक्षा असतील मॉर्निंग क्रिकेट क्लबला की या मैदानाला विकसित करण्याकरता सुशोभीकरण करण्याकरता निश्चित ते पुढाकार घेतील आणि हे मैदान अगदी सुशोभित केलं जाईल. खूप चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. अगदी लकी ड्रॉ त्याकडेही आपण वळणार आहोत. ह्या सेकंड इनिंगचा खेळ सुरू आहे त्यामध्ये प्रत्येक ओव्हरनंतर एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. पहिल्यांदा टी शर्ट हॅशटॅग त्यांच्या माध्यमातून जे टी शर्ट आलेत हॅशटॅगचे जे 5 टी शर्ट आहेत ते सर्वात आधी 5 ज्या चिठ्ठ्या निघतील आणि त्या 5 भाग्यवान विजेत्यांना त्या हॅशटॅगचे टी शर्ट दिले जातील. त्यानंतर कूलर आणि कूलर नंतर सायकल त्या पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत. अगदी खूप चांगला प्रेक्षक वर्ग तो सगळे इथे उपस्थित आहे या स्पर्धेला एन्जॉय करतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मिळेल त्या जागी बसलेत आणि या स्पर्धेला एन्जॉय करतायत. चला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्षेत्ररक्षण सजवा आणि मॅचला इथे सुरू करायचे. महांतिम सामना फायनलचा मुकाबला तो आपल्या भेटीला येतोय. नामे रचिलसी पाया तुका झालासी कळस ज्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. अगदी या स्पर्धेचे शेवटचे क्षण ते गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात ज्यासाठी ही प्रचंड मेहनत केली गेली. ही स्पर्धा आयोजित केली अगदी शानदारपणे स्पर्धेचं नियोजन केलं आणि मग यशाच्या दिशेनं या स्पर्धेला घेऊन गेले आणि एक यशस्वी पर्व चौथं यशस्वी पर्व आपल्याला जव्हार चषक 2026चं पाहायला मिळतंय. फायनलचा सामना आहे उत्तरार्धाचा खेळ आहे आणि कोण ठरेल महांतिम विजेता ते इथे आपल्याला बघायचं आहे. 63 धावसंख्येचं लक्ष आहे. याआधी 61चं लक्ष होतं आणि ते सहजतेनं दाफलकावर लावण्यामध्ये कामयाबी मिळाली होती. काय पंचा चेंडू मुजीब नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. मुजीब फरास
नरेशजी महाले यांच्याकडनं प्रत्येक षटकाराकरता बंटी करता 100 रुपयाचे कॅश प्राईज आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तेच बंटी फलंदाजी करण्याकरता दाखल झाले साथेनं सुयोग वैती, ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मैदानावर आलेल्या प्रेक्षकांकरता विशेष परवडी आहे. सन्माननीय संदीपजी पवार साहेब ज्यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. तर भारत गॅस समीरजी ठाकूर यांच्याकडनंही प्रेक्षकांकरता 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. आणि सलग 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट्स त्याच्याकरताही त्यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. मॅचकडे जाऊया. तिथे पहिल्या ओव्हर करता वेदांत, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. वेदांत जर आपण पाहिलं तर तोही एक कमी वयाचा खेळाडू आहे, मात्र त्याच्या गुणवत्तापूर्ण खेळानं त्याला खुल्या गटापर्यंत नेऊन ठेवलं. खुल्या गटातनं भिवंडी 11 चा जो संघ आहे त्यामध्ये असेल किंवा मग भिवंडीचे खेळाडू तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या टीम्समध्ये खुल्या गटामध्ये पाहायला मिळतात. त्या संघांमध्ये खेळताना वेदांत नक्की पाहायला मिळतो. यावर्षी वेगवेगळ्या स्पर्धा ज्यामध्ये महामानव चषक मालेगाव तिथेही त्याचा गोलंदाजीचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता. येवल्याच्या स्पर्धेमध्ये तो खेळताना खुल्या गटातनं पाहायला मिळाला होता. तो वेदांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर प्रशांत उर्फ बंटी जे स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला होती सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला बॉल वेदांतनं आपल्या नावावर केला. टप्पा खेळल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला चेंडू होता. तिथे विकेटच्या मागे प्रतीक यांचं चांगलं कलेक्शन ते आपल्याला पाहायला मिळालं. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघतोय. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू जो डॉटच्या स्वरूपानं हाताळला गेला. इथे मात्र चांगला बॉल टप्पा खेळल्यानंतर उचली घेतोय. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं जातोय. अगदी लाजवाब गोलंदाजी वेदांतकडनं पूर्ण ब्लाइंड ठेवलंय. बंटीला कुठलीच संधी दिली जात नाहीये. कट केलं जाते, बॉलला टर्न केलं जाते. बाहेरच्या बाजूने काढताना विकेट कीपरच्या हातामध्ये नेण्याचा प्रयत्न आहे. आणि जो टर्न आहे ना त्या टर्नला खेळणं ते थोडंसं कठीण जाते बंटी यांच्याकरता. चांगल्या पद्धतीनं बॉल वळण घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय वेदांत. पुढचा बॉल घेऊन इथे मात्र चांगला बॉल फुलर लेंथ. या आधीचे 2 बॉल थोडेसे आखूड टप्प्यावर ठेवले. उसळी घेताना वळवत विकेटच्या मागे नेले. यावेळेस फुलर लेंथवर गेला. बदल केला टप्प्यामध्ये, पुढे टाकला आणि बॉलला विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या ती 0 आहे. यावेळेस मात्र आणखी एक चांगला बॉल बॅकफुटला जाताना खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र खूप जास्त बाहेर निघालाय. पंचांनी तिथे वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते 0वरनं 1 या आकड्यावर. ठाऊक होतं विकेट कीपरला गोलंदाजाला दोघांनाही की खूप जास्त बाहेर निघाला. त्यामुळे बाकीच्या खेळाडूंनी रिव्ह्यू करता विचारणा केली असता तिथे लगेचच सांगितलं गेलं की बॉल खूप जास्त बाहेर आहे. यावेळेस चांगला बॉल ऑफस्टंपवर पडला. तिथे पायावर जाऊन आदळला. एक सिंगल ती घेतली गेली. लेगबायचा इशारा आहे. तिथे लेगबायच्या स्वरूपानं धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 2 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. योग्य टप्प्यावर गोलंदाजी वेदांत तो सध्या करताना पाहायला मिळतोय. सुयोग वैती स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना रिव्हर्स खेळायचा आहे, मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही, कारण नुसता टर्न नाही त्याबरोबर प्रचंड वेग आहे. वेदांतला सध्या तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. अगदी वयवर्ष फक्त 21 असलेला हा खेळाडू आहे वेदांत. 17 वर्षाचा वेदांत आहे. तोही अगदी कमी वर्षाचा खेळाडू आहे. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. सीमारेषेच्या दिशेनं चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. शेवटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. इनफिल्डच्या वरनं अगदी योग्य तऱ्हेनं दिशा दिली आणि चौकारामध्ये परावर्तित केला. 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 6 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला येत असताना धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 6 धावा आहेत. थोडासा आखूड होता आणि अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक तो आपल्याला पाहायला मिळाला. वीरेंद्र सहवागची जी स्टाईल
आपण म्हणतो ना की पॉईंटच्या डोक्यावरनं अगदी योग्य तऱ्हेनं खेळणं, तेच काम तिथे सुयोग वैतीकडनं पाहायला मिळालं. चौकारामध्ये परावर्तित केलं. ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 6 या आकड्यावर. प्रतीक पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया प्रतीक पाटीलची गोलंदाजी ती कशी असेल, कशा पद्धतीने मारा इथे तो त्याच्या वतीने केला जाईल. लकी ड्रॉ सुरू करायचा असेल तर शैलेश भाऊ आपण तो सुरू करू शकतो. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे सेल्फ फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून माघारी परतवलं जाईल. थोडंसं निराश आहेत कारण बॉल आणि बॅटमध्ये संपर्क तो बनत नव्हता आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर रनआउटची विकेट ती बहाल झाली आहे. माघारी परतावं लागेल बंटी यांना. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता इथे धाडलं गेलंय. फलंदाज शैलेंद्र घोडेकर अर्थात शैलू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया शैलू त्याचा खेळ तो इथे कसा असेल. विध्वंसकतेनं फलंदाजी करण्याकरता, आक्रमकतेचे फटके खेळण्याकरता ओळखलं जातं आणि तेच काम या मैदानात सध्या त्याला करायचं आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूप जास्त रन आले नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकनं पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आहे. इथे मात्र खुरडाप्याचा बॉल होता, समोरच्या बाजूने खेळला, क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलं तिथे 1 रन जी राफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 7 या आकड्यावर. सिंगलवर लक्ष केंद्रित केलंय, मात्र मोठे फटके ते पूर्णपणे लुप्त पावलेत. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक बाउंड्री पाहायला मिळाली होती सुयोग वैतीकडनं. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडीशी शांतता ती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. चेंडू बदलला गेलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्रतीकला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. समोर शैलू स्ट्रायकर एंडकडनं. इथे मात्र फुलटॉस होता, योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 1 रन जी राफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर. सिंगल डबल्स ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यावर लक्ष ते सध्या आपल्याला केंद्रित असताना पाहायला मिळते. मात्र मोठे फटके ते नियमित अंतरावर तुम्हाला खेळावे लागतील जर या मॅचमध्ये विजयाच्या दिशेनं तुम्हाला पोहोचायचं आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल ती मिळेल, मात्र तीही घेऊ दिलेली नाही आहे. प्रतीकनं नेम दाखवला आणि बॉल डायरेक्टली यष्टांवर आदळवला. विकेटचं पतन केलंय. सुयोगला माघारी परतवलंय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. बॉल तिथे फ्लाइंग शॉर्ट फाईन लेगमध्ये गेला होता. त्यानंतर प्रतीकनं बॉलला तिथे हातामध्ये घेतला आणि डायरेक्ट हिट लावला. माघारी परतवलं तिथे बॅटरला. सुयोगला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
गॅटिंग मानकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया गॅटिंग मानकर इथे कशा पद्धतीने फलंदाजी ते करतील. पुढचा बॉल इथे मात्र लोवर फुल टॉस होता, ऑन साईडला योग्यतेने वळवलाय, बॉल चाललाय, वन बाउंस, सीमा रेखा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. शैलूच्या बॅटमधनं चौकार आलाय, 4. बॅटमधनं तिथे चौकार परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका, बॅक टू द बॉलर, डिरेक्ट हिट, डायमंड डक. या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल. फलंदाज गॅटिंग मानकर त्याच्या विकेटचं पतन, खेळाडू बाद. आणि त्यानंतर दुसरा डिरेक्ट हिट तो प्रतीक पाटीलच्या वतीने आपल्याला तिथे पाहायला मिळाला. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे. बॅक टू द बॉलर खेळला होता, त्यानंतर अगदी योग्यरित्या डायरेक्ट हिट लावला आणि तिथे गॅटिंग मानकर ज्यांना परतीचा प्रवास तो करायला भाग पाडला. डायमंड डक या धावसंख्येवर त्यांच्या पारीचा अंत झालाय, विकेटचं पतन. आणि त्यानंतर मैत्रीची मिठी ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. गॅटिंगला माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रताप भोईर बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रताप भोईर एक पर्व होतं या नावाचं. अगदी विध्वंसकतेनं बॅटिंग करणारा, नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीचा खेळाडू प्रताप भोईर जो सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे प्रताप भोईरच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकारला जाईल. मॅच मधला जोश उत्साह जर कायम ठेवायचा आहे तर प्रतापला या ओव्हरमध्ये किमान 2 षटकार ते खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 ते 3 षटकार जर या ओव्हरमध्ये आले तर या मॅचमध्ये कमबॅक करता येऊ शकतं. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही जवळपास 51 धावा येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज वेदांत आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता प्रताप भोईर करता. चांगला बॉल खोल टप्प्याचा. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलच्या उद्दिष्टाने खेळलं, एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या 13, 3 विकेटच्या पतनानंतर शांतता ठेवली. टेंबिवलीकर जो दबदबा आहे ना त्यांचा, टेनिस बॉल एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये, तो दबदबा कायम राखत असताना पाहायला मिळतात. अगदी दर्जेदार खेळ तो त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या सीझनची बहुधा प्रत्येक एक गावची ही शेवटचीच मॅच असावी, कारण इथनं पुढे एक अजून स्पर्धा आहे. मात्र या टेंबिवली संघाबद्दल एक गोष्ट यावर्षी घडलेली ती नक्की सांगायला आवडेल. टेनिस बॉल क्रिकेटचे जेव्हा सुरुवात नव्हती ना तेव्हा पहिला सामना या सीझनचा टेनिस बॉल क्रिकेटचा टेंबिवली संघांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खेळला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर शहरामध्ये, जिथे मी समालोचन केलं. टेंबिवलीने फायनल मारली आणि वर्षाचा शेवट आहे जिथे ही जव्हारमध्ये आलोय आणि टेंबिवली संघ फायनलमध्ये आणि समालोचनाला मीच आहे. सुरुवात सुद्धा त्यांच्याबरोबरच झाली होती आणि या वर्षाचा शेवट या हंगामाचा तोही त्यांच्यासोबतच होतोय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला वळवलाय आणि बॉल तिथे चाललाय लॉंग लेगच्या क्षेत्रातनं सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालं. चौकार की षटकार आहे ते बीमर चेक करायचं आहे. बॉल चौकार आहे, तिथे बीमर चेक करण्याचा इशारा तो दिला गेलाय. इथे लकी ड्रॉ आहे, त्याकडे आपण वळणार आहोत. फक्त मुजीब तो बॉक्स मध्ये ठेवा आणि त्यानंतर त्या चिठ्ठ्या आहेत ते आपण काढणार आहोत. पुढचा बॉल इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेगमध्ये गेला. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावला आणि एक सिंगल ती धाफलकावर जोडलेली आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा या राफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरचे आत्तापर्यंत 4 चेंडूचा खेळ
तो कंप्लीट झाला आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज वेदांत चांगली गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वेदांत पाटीलनं चांगला बॉल पुन्हा एकदा खाली राहिला, फलंदाजाला बीट केलं, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. प्रतापला काही कळण्याआधी बॉल प्रतीकच्या हातामध्ये जाऊन लपला. निर्धावच्या स्वरूपानं जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाल्यानंतर 3 विकेटच्या पतनानंतर या ओव्हरनंतर पहिली चिठ्ठी मुजीब आपण काढणार आहोत लकी ड्रॉची. शेवटचा बॉल आहे. यानंतर शैलेश भाऊ पहिली चिठ्ठी ती काढणार आहोत लकी ड्रॉची. शेवटचा बॉल आहे. टेबल थोडा मध्ये घ्या, फक्त टेबलमध्ये घ्या. तो शेवटचा बॉल तिथे पंचांना डायरेक्ट हिट केलाय. तिथे पंचांना कदाचित थोडीशी मरगळ आली असेल, माफी मागितली. हे चांगलं क्रिकेट आहे. प्रतीकनं जी क्षमा मागितली गरजेचं आहे. आपल्याकडनं एखादी चूक झाली, पंचांचा आदर करणं. चला पहिली चिठ्ठी काढतोय आपण. चला जाऊयात लकी ड्रॉच्या दिशेने. टोटल 7 चिठ्ठ्या असतील, त्याच्यातल्या 5 पहिल्या ज्या असतील त्याच्यामध्ये टी शर्ट आपण देणार आहोत. त्याच्यानंतर जी 6वी चिठ्ठी असेल त्याच्यामध्ये कूलर, आणि शेवटची जी चिठ्ठी निघेल जी प्रत्येकाला हवीशी वाटते त्याच्यामध्ये सायकल आपल्याला पाहायला मिळेल. पहिली चिठ्ठी आपण उचलूयात. संदीपजी पवार साहेबांच्या शुभस्ते आपण जी पहिली चिठ्ठी आहे ती इथे उचलतोय. आणि यस, पहिली चिठ्ठी आपण पाहत आहे उचलली जाते. टी शर्ट करिता असणार आहे आणि बड्डे बॉय यांच्या शुभ हस्ते खरं तर आपण पाहत आहे. आणि ते नाव आपल्याला पाहायला मिळतं अर्थातच रवींद्र भाऊ वारगडे. रवींद्र वारखडे जे पहिले विजेते आहेत. पहिले आपण लाईव्हलाही दाखवूया. तिथून मात्र ती रवींद्र भाऊ वारगडे इथे उपस्थित असतील तर आपण यायचं आहे पारितोषिक घेण्याकरिता. रवींद्र वारखडे जर इथे उपस्थित असतील तर आपण पोहोचा आपलं जे पारितोषिक आहे ते रिसीव्ह करण्याकरता. क्या बात आहे. लकी ड्रॉचा पहिला विजेता इथून मात्र मिळालाय. मी पवार साहेबांना विनंती करतोय आणि जे टी शर्ट क्लोथिंग यांच्याकडून हे आपल्याला टी शर्ट हॅशटॅग क्लोथिंग ज्यांच्या माध्यमातून आलेलं जे आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे ते आपण त्यांना तिथे देतोय आणि त्यांचा सन्मान करतोय. मॅचकडे जाऊया. इथे गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज कुणाल जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कुणाल त्याची गोलंदाजी कशी असेल, कशा पद्धतीने मारा तो इथे त्याच्या वतीनं अद्यावत केला जाईल. पुढचा बॉल इथे मात्र शैलूच्या बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. त्यानंतर बॉल मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि ही धावसंख्या जाऊन पोहोचते. येते एकंदर 19 3 विकेटच्या पतनानंतर 3.1चा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल चांगली गोलंदाजी झाली आहे या संपूर्ण डावात. अगदी 1 साइडेड मॅचवर कुरघोडी ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस प्रताप भोईरनं बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. कव्हर मधनं मोठा फटका. आणि दुसरी चिठ्ठी इथून उचलली जाते. आपण पाहताय लकी ड्रॉची आणि टी शर्ट करिता ही चिठ्ठी असणार आहे. हॅशटॅग क्लोथिंग कल्पेश दादा यांच्याकडून आपल्याला खरं तर दिलेलं आहे आणि चिठ्ठीमध्ये नाव येतं अर्थातच आहे रावजी दळवी. हे नाव आपल्याला इथून पाहायला मिळतं. रावजी दळवी जर इथे उपस्थित असतील तर आपण कुठे यस या रावजी दादा आपण यायचं आहे. आमच्या मुख्य मंचावरच होते आणि आम्ही विनंती करतोय. हॅशटॅग क्लोथिंग यांच्या माध्यमातून जे गिफ्ट हॅम्पर आहे ते त्यांना तिथे दिले जात आहे. इथे अलंग द कार्पेट आला होता बॉल जोपर्यंत ब्रँड क्वालिटीचे खरं तर टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. ते वितरित केले जातात. थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3.3चा खेळ. त्यानंतर 20 ही धावसंख्या राफलकावर आहे.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र ऑफस्टंपवर पडला. तिथे जर आपण पाहिलं तर थोडासा बाहेर राहिला. पंचाने वाईट म्हणून करार केले आणि फिल्डिंग साईड रिव्ह्यू तोही नो आहे का चेक करायचं. ओके, इट्स अ नो बॉल. विकेटच्या बाहेर पडलाय. त्यामुळे हा नो बॉलचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 21, 21 धावा. आणि 2 तर आपल्याला इथून मात्र भाग्यविधाते मिळालेले आहेत. आता मात्र तिसरं चिठ्ठीच्या आपण दिशेने जाऊयात. आदरणीय शैलेशजी सय्याम साहेब इथून मात्र चिठ्ठी हे करतात आणि हे जे नाव आपल्याला पाहायला मिळतं तिसऱ्या चिठ्ठीमध्ये विक्रम कृष्णा कोरगडे इथे पाहायला मिळत आहेत. जर उपस्थित असतील तर आपण यायचं आहे. विक्रम कृष्णा कोरगडे आम्ही आपणास विनंती करतोय इथे उपस्थित असतील तर आपण यायचं आहे. आणि जर काही ते उपस्थित नसतील तर त्यांना तदनंतर कॉल करून त्या इथून मात्र ते पारितोषिक त्यांचं आहे ते दिलं जाईल. अगदी पारदर्शक लकी ड्रॉ आम्ही आधी म्हटलं होतं इथे पाहायला मिळेल. कृष्णा जर आपण इथे असाल तर त्वरित या आणि आता मग उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ते कॉल करून इथून मात्र विधेयत केलं जाईल कॉम्बॉक्स. मॅचकडे जाऊया. तिथे सध्या जर आपण पाहिलं तर 26 धावा, एक बाउंड्री मैदानाच्या आतनं आली आहे. 3.3 नंतर 26 ही धावसंख्या दाफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर कुणाल सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो आहे ना पंच चौकार. 9 वर चौकार. एकूण 5 धावा आल्या. या 5च्या मदतीनं धावसंख्या 26 या आकड्यावर मॅच बदलू शकते. या पद्धतीने 9 बॉल जर येत राहिले, चांगले फटके येत राहिले, 37 धावा अजूनही 9 बॉलमध्ये बनवायचे आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट केला जाईल. सिंगल जशी येते तशी मॅचवर कुरघोडी ती आपल्याला पाहायला मिळते. टीम स्वर्गीय संतोष स्मृती मोर्चा टेंबिवली हा संघ आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 8 बॉलमध्ये 6 षटकार ते मैदानाच्या आतनं खेळायचे आहेत. विशाल कोळी सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स खेळायचा आहे मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 7 बॉल 36, 7 बॉलमध्ये 6 षटकारांची इथे गरज आहे. फायनलमध्ये जी अपेक्षा होती इथे 40+ संघाकडनं ती अपेक्षेची पूर्तता ती करणं शक्य झालं नाही. टेंबिवलीकर अगदी ते म्हणतात ना वन साईड हिरोवाली निर्विवाद वर्चस्ववाली कामगिरी या स्पर्धेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र फटका विशाल कोळीचा फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक चांगला झेल संपलाय विशाल कोळीचा खेळ. विकेट येस, चौथी चिठ्ठी, चौथा भाग्यविधाता कोण असेल तर आपण पाहूयात. खुल्लं केलं जातं आणि ते नाव आहे तुम्हीच अनाउन्स. सचिन वाघ. येस, सचिन वाघ. आणि खरं तर आल्यालाच म्हटलं होतं की सचिन तुझी चिठ्ठी कुठे दिसत नाही आणि नशीब बघा कधीही चमकू शकतं आणि ते सचिन वाघ आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय हॅशटॅग क्लोथिंग करून ब्रँड क्वालिटीचं आपल्याला जे शर्ट इथून मात्र मिळालं आहे ते आपण इथून मात्र सचिनला देऊयात. आणि अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. खुश आहेत सचिन. नवीन बॅटर प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर मोनिश आलेत. शेवटच्या आणि अंतिम ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता बघूया मोनिश त्यांचा खेळ तो इथे कसा असेल. कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी मोनिश यांच्या माध्यमातून इथे मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा आणि तिथे एक चांगला झेल संपलाय बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चला, टी शर्ट करिता 5वी चिठ्ठी आहे ती आपण इथून ओपन करतोय. मी नगरसेवक सन्माननीय दर्शनजी तामोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टी शर्ट करिता ही चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळते आणि नाव आपल्याला पाहायला मिळतं जहांगीर भाईजान यांना हे इथून मात्र भाग्यविधाते ठरले. जहांगीर भाईजान कुठे आहेत? यस, या धावत या. आणि आम्ही दर्शनजी तामोरे साहेबांनाच विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते 5वं टी शर्ट जे खरं तर ज्यांना मिळाले 5 आपण चिठ्ठ्या टी शर्ट करिता काढल्या गेल्या होत्या. नवीन बॅटर राजेश ओगे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोनीच्या विरोधात फलंदाजी करतील.
5 ज्या टी शर्टच्या चिठ्ठ्या होत्या, 5 जे गिफ्ट हॅम्पर होते, हॅशटॅग क्लॉथिंग, अजून 5 चिठ्ठ्या निघणार आहेत, ते टी शर्टसाठी असतील. इथे मात्र ऑन साईडला चांगला फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता नाफलकावर लागणं थोडंसं कठीण आहे, कारण 4 बॉलमध्ये 35 बनवायचे आहेत. फायनलच्या मॅचमध्ये जी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या बिलकुल थोडासा विपरीत खेळ झाला. टेंबिवलीकर 17व्या फायनलच्या दिशेनं वाटचाल करत असताना पाहायला मिळतात. या सीझनची 17वी ट्रॉफी उचलण्याकरता ते सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण बॉल शिल्लक आहे 4 आणि रन बनवायचे आहेत 35. इथे फटका तर चांगला खेळलाय, प्रकाश पाटीलनं बॉलला फेकलंय सरळ VIP डाईसवर, सीमा रेषा पार, उत्तुंग आणि गगनचुंबी स्ट्रोक तो पाहायला मिळालाय. षटकार, तलवार पुराणी लेकिन धार वही, जुनी तलवार आहे, मात्र त्या तलवारीनं अगदी सपकन वार केलाय. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये फेकलंय. प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. चांगला बॉल इथे फुलर लेंथवर टाकला, थोडासा खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणि एक टी शर्ट करीत ही पाहायला मिळते आणि तिथे मात्र नाव लिहिलेलं आहे अमेना, हे नाव इथे मात्र लिहिलेलं आहे. अमेना जे कोणी असतील त्यांनी आपण यायचं आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता. तर जव्हार चषक 2026 पर्व 4थं आणि या 4थ्या पर्वाचा महाअंतिम विजेता संघ ठरलाय टीम टेंबिवली. टेंबिवली संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. टीम संतोष स्मृती मोर्चा टेंबिवली संघ.